जय श्रीराम. वेलकम टू स्टडी स्पार्क विथ प्रगती. आज आपण शिकणार आहोत बायोकेमिस्ट्रीमधलं कार्बोहायड्रेट चॅप्टर. या चॅप्टरमध्ये आपण शिकणार आहोत की कार्बोहायड्रेट काय आहे, कुठून मिळतं, कार्बोहायड्रेटची डेफिनेशन काय आहे. तर कार्बोहायड्रेट आपल्या रोजच्या आहारामधून आपण भात, पोळी, फ्रूट्स किंवा बटाटे किंवा पोहे या सर्व गोष्टीपासून आपल्याला आपल्या आहारामध्ये कार्बोहायड्रेट मिळतं. आपल्याला जी आपल्या लाईफमध्ये डेली ॲक्टिव्हिटीज आपण करत असतो त्यासाठी जी पण एनर्जी आपल्या बॉडीला रिक्वायर्ड असते ती एनर्जी आपल्याला कार्बोहायड्रेटमधूनच मिळते. आता कार्बोहायड्रेट हे मेनली 3 ॲटमपासून बनलेलं असते, ज्यामध्ये तो कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. कार्बोहायड्रेट या वर्डला जर आपण ब्रेक केलं तर या वर्डपासून आपण बनवू शकतो कार्बोहायड्रेट. कार्बो मीन्स कार्बन, हायड्रेट मीन्स H2O. म्हणजेच कार्बन इथे आहे 1, हायड्रोजन आहे 2 आणि ऑक्सिजन आहे 1. म्हणजे याचा फिक्स रेशो येतो 1:2:1. कार्बोहायड्रेटला आपण हायड्रेट्स ऑफ कार्बन असंही म्हणतो. आता बघूया डेफिनेशन काय आहे कार्बोहायड्रेटची. तर कार्बोहायड्रेट मे बी डिफाईन्ड ॲज पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड ऑर कीटोन ऑर द कंपाऊंड विच प्रोड्यूस देम ऑन हायड्रोलिसिस. या डेफिनेशनला आपण स्टेप बाय स्टेप बघू. आता बघा, पॉलीहायड्रॉक्सी मीन्स काय. पॉली मीन्स मेनी, हायड्रॉक्सी मीन्स OH ग्रुप ऑर अल्कोहोलिक ग्रुप. देन अल्डिहाइड ऑर कीटोन हे काय आपले फंक्शनल ग्रुप. तर असे कंपाऊंड्स ज्यामध्ये खूप सारे हायड्रॉक्सी ग्रुप प्रेझेंट आहे, ज्यामध्ये अल्डिहाइड ग्रुप प्रेझेंट आहे किंवा कीटोन ग्रुप प्रेझेंट आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे ग्लुकोजचं स्ट्रक्चर आहे आणि एक फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर आहे. दोनही स्ट्रक्चरमध्ये खूप सारे हायड्रॉक्सी ग्रुप प्रेझेंट आहे. आता ग्लुकोजमध्ये अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे आणि फ्रुक्टोजमध्ये कीटोन फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे. त्यानंतर बघ, compound which produce them on hydrolysis means some carbohydrate do not directly contain an aldehyde or ketone group, but when they are broken down by hydrolysis they produce simple sugar. म्हणजेच जर आपण डायसॅकराइडचं एक्झाम्पल घेतलं, जसं शुक्रोज आहे. शुक्रोज हा एक कार्बोहायड्रेटचंच आहे एक्झाम्पल आहे, पण शुक्रोजमध्ये फ्री अल्डिहाइड ग्रुप आणि कीटोन ग्रुप प्रेझेंट नाही. जेव्हा आपण शुक्रोजचं हायड्रोलिसिस करतो, म्हणजे बाय वॉटरच्या प्रेझन्समध्ये जेव्हा शुक्रोजचं ब्रेकडाऊन होतं तेव्हा आपल्याला त्यापासून 2 प्रोडक्ट मिळतं. एक मिळतं ग्लुकोज ज्यामध्ये फ्री अल्डिहाइड ग्रुप प्रेझेंट आहे आणि एक मिळतं फ्रुक्टोज ज्यामध्ये फ्री कीटोन ग्रुप प्रेझेंट आहे. याचाच अर्थ असा आहे की कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटचं ब्रेकडाऊन होऊन आपल्याला सिम्पल कार्बोहायड्रेट मिळत आहे. त्यानंतर कार्बोहायड्रेटला आपण सॅकराईड असंही म्हणतो किंवा सॅकरिन असंही म्हणतो, कारण त्याची टेस्ट जी आहे ती स्वीट टेस्ट असते. एक लॅटिन वर्ड आहे सॅक्रम, त्यापासून हा वर्ड आलेला आहे ज्याचा अर्थ होतो शुगर. आपल्या बॉडीमध्ये जो कार्बोहायड्रेट आहे, एक्सेस कार्बोहायड्रेट आहे, तो स्टोअर्ड होतो इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन लिव्हरमध्ये आणि प्लांट्समध्ये हा स्टोअर्ड होतो इन द फॉर्म ऑफ स्टार्च. आपण फोटोसिंथेसिस ची जी रिॲक्शन आहे ती नेहमी बघितलेली आहे. जसं कार्बन डायऑक्साईड आहे तो रिॲक्ट होतो वॉटरमध्ये इन द प्रेझन्स ऑफ लाईट, तर तो प्रोड्यूस करतो शुगर प्लस ऑक्सिजन. यालाच आपण जर रिव्हर्स केलं तर शुगरचं जेव्हा ब्रेकडाऊन होतं तेव्हा आपल्याला मिळतो कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर. थँक्यू. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.